गोडिया गोडी तुझी ओढ दिन रात ग संग तुझ्या तीच होई चांद रात ग। खूपच एक्सायटेड आहे कारण की लीड म्हणून माझी पहिलीच फिल्म आहे। याच्या अगोदर सिरियल वेगळी फिल्म हे सगळं झालेलं, पण एक वेगळीच फिलिंग आहे कारण की आम्ही खूप चांगला विषय घेऊन येतो आहे आणि मकरंद मानेंकडून हे जे काय लिखाण झालेलं आहे फिल्मचं अख्खं आणि ज्या प्रकारची फिल्म झालेली आहे ती अजूनपर्यंत तरी मी मराठीत तशी कधीच बघितली नाही आहे। तर आणि म्युझिकही त्याच्यात तसं आहे की मी तसं ऐकलेलं नाही, खूप अनकन्व्हेन्शनल आहे म्युझिक अख्खं। तर अशी खूप चांगली एक अशी एक फुल पॅकेज ही फिल्म झालेली आहे। तर खूपच एक्सायटेड आहे आणि जे कॅरेक्टर आहे युवराज म्हणून जे कॅरेक्टर आहे ते तो मुलगा गावातला आहे पण शहरात जाऊन शिकला आहे, पण त्याच्या आतमध्ये कुठेतरी ना एक जिद्द आहे काहीतरी करून दाखवायची, म्हणजे काही त्याचे अजेंडाज आहेत, काहीतरी त्याला करायचं आहे मित्रांसाठी, त्यानंतर स्वतःसाठी, फॅमिलीसाठी आणि एकंदरीत त्याच्या शेतकरी लोकांसाठी। तर ते काही विषय ते नेमके कुठले विषय तर ऑफकोर्स तुम्हाला सिनेमा बघितल्यावरच कळेल, पण हे सगळ्या विषयांसाठी तो खूप पॅशनेट आहे आणि खूप जिद्दीने हे विषय तो हाताळतो आहे आणि त्याला भिडतो आहे तो आणि त्याच्यासाठी तो कुठल्याही लेवलला जाऊन काम करू शकतो। हे झालं त्याची एक बाजू। दुसरी बाजू राणीबद्दलचं त्याचं प्रेम, म्हणजे प्रियदर्शनी म्हणून जी कॅरेक्टर आहे रिंकू राजगुरूचं, तिच्याबद्दलचं प्रेम त्याला एवढं असतं की जवळपास त्याच्या वेगळ्या दोन बाजू दिसतात आपल्याला, की असाही एक रागीट आणि शॉर्ट टेम्पर्ड असा एक मुलगा आहे पॅशनेट, आणि दुसरं पॅशनेट अबाउट लव्ह, पण तो एक्स्ट्रीममध्ये जात असतो। तर असं एक युवराजचं कॅरेक्टर आहे दोन्ही मिश्रण करून। खूप कमाल वाटलं कारण की असं अजिबात नाही की ती खूप फेमस आहे किंवा असं काय, पण नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे तिला आणि तिचं काम मी बघितलं तर ती ॲक्ट्रेस म्हणूनच खूप कमाल आहे। ज्या प्रकारे ती काम करते, ज्या प्रकारे तिचा स्क्रीनवरती प्रेझेन्स आहे, तिचे डोळे कमाल बोलतात। आणि आम्ही ज्या वर्कशॉप वगैरे करायला लागलो त्यानंतर मला कळायला लागलं की आमची पण खूप चांगलं बॉन्डिंग होतं आहे पर्सनल लेवलला पण, आणि कुठेतरी ते स्क्रीनवरती पण छान दिसते। तर मी खूपच एक्सायटेड होतो आणि मला असं होतं की मला पण तिच्याकडून काहीतरी शिकता येईल, तिला माझ्याकडून काहीतरी शिकता येईल, तर ही एक चांगलीच प्रोसेस होईल असं मला खूप आधीपासून माहिती होतं। तर आणि ती तशी झाली आणि ती स्क्रीनवर तशी दिसते असं मला तरी वाटतं। आता प्रेक्षकांना काय वाटेल त्यांच्यावर। ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे आता जेव्हा मी फ्रेशर्स करत होतो तेव्हा त्याची गरज होती, त्या कॅरेक्टरची तशी गरज होती। ब्रॉड, हेफ्टी, मिशी, हे त्याची भाषा वेगळी होती, कोल्हापूरचा होता तो, आणि आपल्या इकडे 10-10 किलोमीटरवरती भाषा बदलते। तर सगळ्याच गोष्टींबद्दल चेंज करायला लागलं। पहिलं म्हणजे बॉडी, त्याच्यासाठी मी पुण्याला राहत होतो, म्हणजे मला सांगितलेलं एका महिन्यात 10 ते 15 किलो कमी करायचं आहे। तर मी स्ट्रिक्ट डाएट फॉलो करत होतो। त्यानंतर मी 2दा वर्कआउट करायचो दिवसात। मग दुसरी प्रोसेस की भाषा, नंतर पश्चिम महाराष्ट्रात तिकडचं सगळं, मग तिकडे मुलं कशी असतात, मग त्यांच्यामध्ये मी जाऊन राहिलो की एकंदरीत काय त्यांचं म्हणणं आहे, कसे वागतात, एकमेकांशी कसे बोलतात, ते आईवडिलांशी कसे बोलतात, किंवा ते खास करून मुलींशी पण कसे बोलतात, कारण की खूप फरक आहे मुंबईत आणि तिकडे खूप फरक आहे। तर ते सगळं मी त्यांचं बोलणं रेकॉर्ड करायला लागलो, त्यांना माहीत नव्हतं मी कोण आहे, बोलणं रेकॉर्ड करायला लागलो, मग ते ऐकायला लागलो। तर असं हळूहळू ही प्रोसेस अख्खी झाली आणि मला युवराज कुठेतरी अख्खा तयार झाला। नक्कीच मी तर जन्मापासून त्यांच्याकडून सल्ला घेतो आणि काही असेल तर ह्याच्यासाठी जेव्हा फिल्म आली त्यानंतर त्यांना पण कुठेतरी माहिती आहे की माझी प्रोसेस अख्खी ॲक्टर म्हणूनच वेगळी आहे। मी खूपच म्हणजे वाटेल लोकांना की हा काय फक्त बसलेला आहे, पण नाही, इकडे खूप काय विचार चालू असतो, मी खूप आपल्यामध्ये असतो आणि इकडून कुठेतरी वर्क करत असतो। तर त्यांना माहीत होतं की कुठेतरी मी, आणि काय झालं अख्ख्या वेळी मी पुण्याला होतो 3-4 महिने, तर त्यांच्यापासून लांब होतो, पण तरी आम्ही फोनवरती बोलायचो, अरे हे असं आहे। भाषेबद्दल मी त्यांना विचारायचो की कसं काय करायचं आहे, कारण की त्यांनी आधी पण कोल्हापूरची कशी भाषा आहे ते पण मला कुठेतरी त्यांनी हेल्प केलेलं। तर कुठे थोडे तर त्यांच्याकडून नक्कीच येत असतं। नमस्कार, मी शुभंकर तावडे, तुम्ही बघत आहात मराठी बॉक्स ऑफिस।